अष्टविनायकातला शेवटचा रांजणगावचा महागणपती. मुळात मला पहिलेच 2 प्रश्न आहेत. रांजणगाव का बरं नाव आणि महागणपती का बरं? या सगळ्यांमधला काय आकाराने विशाल आहे किंवा काय संदर्भ काय त्याचा? पहिलं रांजण गाव सांगतो. रांजण खडगे जवळ तू गेलायस बघायला? नगर जिल्ह्यातले. ते रांजण खडगे जवळ असल्याने हे रांजण गाव. बरं. आणि महागणपती गणरायांच्या काय म्हणूयात त्यांच्या शक्तींनुसार त्यांच्या रूपांनुसार वेगवेगळी त्यांचे अवतार ठरतात. उदाहरण देतो मी. जसं की शिवशंकराला ज्यावेळेस पंचमुख असतात त्याला सदाशिव आपण म्हणतो, बरोबर. मग ते 25 मुख होतात त्यावेळेस महासदाशिव असं म्हणतो. विष्णूचं विश्वरूप आपण बघतो. शंख चक्र गदा पद्म हातात आहे, त्याचं परमिटेशन कॉम्बिनेशन केलं तर 24 तयार होतात. ते 24 वेगवेगळी रूपं आपण मानतो. तसंच गणरायांची वेगवेगळी रूप आहे. मग वक्रतुंड हे रूप आहे, त्यानंतर महोत्कट हे रूप आहे. 4ही युगांमध्ये त्यांनी 4 वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत. 4था आत्ता कलियुगात होणार आहे. पण महागणपती म्हणजे काय, जो ह्या मंदिरामध्ये आहे. आता गोष्ट सांगतो, ठीक आहे. मग मी ते महागणपतीला कनेक्ट होईल. आता मागं जायचं गृत्समद ऋषींकडे. गृत्समद ऋषींना शाप मिळालाय मुकुंदाचा की तुझ्या ह्याच्यातनं अत्यंत भयानक असा पुत्र जन्माला येईल. ओके. तसाच एक पुत्र जन्माला येतो आणि तो ते म्हणतात की कोण आहेस तू? तर ते म्हणे मी तुमच्यापासून उत्पन्न झालो, म्हणजे शिंकेपासून उत्पन्न झालो, तर मी तुमचा पुत्र. तर ते म्हटले ठीक आहे. तर म्हणे तुम्ही काळजी करू नका, मी इतका मोठा होईन की अख्खं त्रिभुवन माझ्याकडे असेल. आणि तो तपश्चर्याला लागला. तपश्चर्या त्याने केली गणेशाची. आता आधीपर्यंत जेवढे सगळे राक्षस होते त्यांच्यापासून तो शिकला आणि त्याने गणरायाचीच तपश्चर्या केली. गणरायाची तपश्चर्या केल्यानंतर त्याने त्याला अमरत्व मागितलं. तर गणरायांनी काय वर दिला, शंकराशिवाय तुझा पराभव कोणीच करू शकत नाही. त्याने ते 3 पुरं बांधले. त्रिपुरासुराची गोष्ट आहे बघा. आणि मग सगळीकडं त्रास द्यायला सुरुवात केली. मग भगवान शंकरांनी लढायची सुरुवात केली. मग भगवान शंकरांनी विनायकाची पूजा केलेली तुम्हाला दिसते, म्हणजे गणरायाची पूजा केलेली आहे. मग गणरायाने आशीर्वाद दिल्यानंतर अभिमंत्रित त्रिशूळाने त्याचा वध केलेला आहे. आणि विष्णुरूप जो बाण आहे त्या बाणाने ती 3ही पुरं फोडून टाकली. ती 3ही पुरं एकत्र आली, एकाच बाणाने फोडली जाणार असं होतं. आठवती त्रिपुरासुराची गोष्ट? त्रिपुर हे होतं. आणि मग जिथं हे सगळं त्या गणरायाने हे सगळं दिलं ते रांजणगाव, तो महागणपती. आत्ताचा जो तू गणपती, तू आता म्हणशील की महागणपती म्हणजे काय, तर महागणपती म्हणजे ज्याला 10 सोंड आहेत, 20 हात आहेत. आता तर तुम्हाला दिसत नाही दिसत. पण गंमत अशी आहे, ही जे मी वर्णन सांगितलं हे वर्णन मंदिराच्या खाली जे तळघर आहे त्या तळघरात जी मूर्ती आहे ती मी सांगतोय ती अजूनही आहे. बघायला अलाउड नाही. बघायला माहिती नाही आता बघू देतात की नाही मला, पण मी तरी समोर नॉर्मल याचंच दर्शन घेतो. तो हा महागणपती. ओके. किंवा ते तळघर कुठल्या एका विशिष्ट दिवशी उघडलं जातं वगैरे असं नाही, असं काही कल्पना नाही मला. ओके, अच्छा. पण शक्यतो ती मूर्ती आहे. तशीच मूर्ती आपल्याकडे हरिपंत फडक्यांकडे आपल्याला दिसते पुण्यामध्ये. ओके. प्रतिकृती तिची प्रतिकृती. अच्छा. हा महागणपती बरोबर मांडीवर त्याच्या शक्ती सुद्धा असते अनेक वेळा. राक्षस भुवनची जी लढाई झाली हे त्याच्या बरोबर जवळ येतं, त्यामुळे मध्ये येतं. त्यामुळे इथं गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधलाय. या मंदिराचं बऱ्याचसं निर्माण जे आहे ते मग होळकरांनी आहे, फडकेंनी बांधलेलं आहे. मराठा काळामध्ये प्रचंड बांधकाम झालेलं आहे. आता इथं वस्ती होती का नाही आधी, आता आर्किओलॉजीकडे आपण जाऊ. त्याच्याच मागं यादवकालीन किंवा त्याच पिरियडची आपल्याला सतीशिळा सापडली, आपल्याला विरगळ सापडली. एवढंच नाही तर भग्न झालेली का होईना पण आपल्याला विष्णू मूर्ती सुद्धा सापडलेली आहे. त्यामुळं हे ठिकाण प्रचंड महत्त्वाचं होतं, कारण इथं आणखीन काही मंदिरं होती असं आपल्याला नक्कीच लक्षात येतं. क्या बात आहे. अजूनही म्हणजे रांजणगावचा गणपती पण खूप नवसाला पावतो म्हणतात. खूप सर्व 8ही गणपती म्हणा. अत्यंत सुंदर असं मंदिर आहे हे. खरड्याच्या लढाईच्या वेळेस हे बरोबर मध्येच येतं. तर अनेक पेशवे किंवा त्यांच्या सरदारांचं सुद्धा इथं वास्तव्य आहे. म्हणजे माधवराव पेशव्यांनी गाभारा म्हणजे गर्भगृह बांधलेलं आहे. मल्हारराव होळकर असतील, यशवंतराव चंद्रचूड असतील यांनी इनामं दिलेली आहेत. त्याचबरोबर किबे यांनी सभामंडप बांधलेला आहे. पवार आणि शिंदेंनी सुद्धा, सरदार किबेंनी, इंदोरचे सरदार किबेंनी. त्यामुळे तसं हे खूप प्रसिद्ध आहे.
अजून जर बघायला गेलं आधीचा काळ तर इसवी सन पूर्व 2रं शतक ते इसवी सनाचं 3रं शतक सातवाहन साम्राज्य महाराष्ट्रात होतं. या सातवाहन साम्राज्याच्या बरोबरच पश्चिमी क्षत्रप सुद्धा ह्याच्यात होते. ह्या पश्चिमी क्षत्रपांची 1518 चांदीची नाणी या परिसरांमध्ये सापडलेली आहे, म्हणजे इसवी सन पूर्व काळातली. त्याचबरोबर विष्णुमूर्ती सापडलेली आपल्याला, भग्न विष्णुमूर्ती मागच आहे बघा, तुम्ही जर त्या देवालयाच्या इथं जाल तर सतीशिळा आहे, विरगळ सापडलेली आहे. असं हे खरं तर परिपूर्ण असं पूर्ण मंदिर आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं तसं की महागणपती कसा ते सगळं आहे ना त्याच्या हातात, 20 भुजांचा आहे तो, 10 सोंडांचा आहे. तसं तुम्ही जर त्या मंदिरात आत जाल तर सगळा इतिहास आहे, पुराण आहे, इतिहास आहे, मग अगदी आत्तापर्यंतच्या इतिहासापर्यंत सगळ्या गोष्टी आहे. शिव आहे, विष्णू आहे, देवी आहे, सगळं त्या महागणपतीच्या इथं आहे. वाह, क्या बात आहे अमोघ.